दोस्तों नमस्कार। दोस्तों वसई विरार शहर महानगर पालिका क्षेत्र में वसई तालुका में काम करने वाले पत्रकारों की हाल ही में घटित एक संगठन वसई विरार महानगर पालिका पत्रकार महासंघ के बैनर तले कल बहुत बड़ा सामाजिक कार्य वसई विरार अंतर्गत अंजाम दिया गया। विरार की एक जिला परिषद स्कूल भोयपाड़ा की, जहां पर पत्रकार महासंघ के पदाधिकारी और वहां पर उनके सदस्य पहुंचे। उन्होंने वहां पर स्कूल में पढ़ने वाले छोटे बच्चों को उनके पढ़ाई में काम आने वाले की सामग्री, किताबें, कॉपियां वो वितरित की। साथ ही साथ स्कूल परिसर में वृक्षारोपण किया। आपको बता दें कि वसई अंतर्गत एनडीटीवी के वरिष्ठ पत्रकार मनोज सातवी के अध्यक्षता में हाल ही में ये संगठन का निर्माण हुआ है, वसई विरार महानगर पालिका पत्रकार महासंघ। और इस पत्रकार महासंघ ने अपने वजूद में आते ही सामाजिक काम करने शुरू कर दिए। कहीं ना कहीं सामाजिक संदेश देना ये शुरू किया है। इस पत्रकार संघ के कई वरिष्ठ पत्रकार जो है इसके सहयोगी है। तो पत्रकार महासंघ स्थापित करने का एकमात्र उद्देश्य पत्रकारों के हित में आवाज उठाना। तो इन पत्रकार महासंघ के लोगों ने, इनके पदाधिकारियों ने पत्रकार के लिए तो काम करने के लिए यह संगठन बनाई है, लेकिन इन्होंने इससे पहले ही सामाजिक काम भी शुरू किया है और कहीं ना कहीं इसकी दखल ली जा रही है। फिलहाल वीडियो में आगे देखिए इस पत्रकार महासंघ के वो कार्यक्रम की झलकियां और सुनिए क्या कुछ कहना है इसमें वहां के लोगों का। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप धन्यवाद। आणि आमच्या संघटनेचं हे सुरुवातीचंच पहिलंच एक कार्य आहे, तर ते आम्ही इथे सुरुवात करतोय म्हणून आज इथे आलो। आणि या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो बघून आम्हाला एक वेगळं समाधान मिळालेलं आहे। धन्यवाद। आणि आमच्या संघटनेच्या वतीने असेच याच्या पुढे देखील वेगवेगळे कार्यक्रम आहेत, ते पुढे राहतील, पुढे सुरूच राहतील। मी मॅडमशी बोलताना मॅडमने त्यांची एक अत्यंत निकडीची गरज त्यांनी सांगितली की या शाळेच्या इथे काय तुमचं ग्रिल हवे आहेत, त्या इथे कुत्रे वगैरे येतात आणि पूर्ण तो स्पेस घाण करून सोडतात। तर मॅडम तुमचं जे मागणी आहे ती नक्कीच आम्ही विचारात घेऊ आणि लवकरात लवकर ती, आम्ही राजकारणी नाही आहेत पण ती नक्की पूर्ण करू याचं तुम्हाला एक आश्वासन देतोय। धन्यवाद। काही बोला पाटील साहेब, कोलम साहेब आणि ते देखील त्यांचं शेतीचं काम सुरू असताना ते बाजूला ठेवून आलेले आहेत। नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शाळेगण शिक्षक वर्ग आणि माझ्या पत्रकार संघातल्या सर्व सभांगड्यांनो, नुसता 4 दिवसापूर्वीच आम्ही वसई विरार महानगरपालिका पत्रकार महासंघ याची स्थापना केलेली आहे। आणि ही स्थापना करताना केवळ स्थापना करू नये, त्याचं काहीतरी उद्दिष्ट आम्ही एक डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। आणि त्या उद्दिष्टाचं पहिलं जे कार्य आहे ते आमचं जिल्हा परिषद शाळा भोयपाडा या शाळेपासून सुरुवात केलेली आहे। इथल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं वाटतं, म्हणजे व्यवस्थितपणा आहे, खूप आहे, शाळेचे शिक्षक आहेत, हे आहेत। शिक्षणात आज खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणाची आपल्याला आवश्यकता आहे। अनेक शाळेची पटसंख्या खूप कमी असताना या शाळेची पटसंख्या बघून खरोखर आनंद वाटतो। यापुढे आमच्या पत्रकार संघाच्या वतीने ह्या शाळेच्या ज्या काही समस्या असतील, माझे मित्र आणि आमचे अध्यक्ष श्रीयुत मनोज सातवी साहेबांनी सांगितलं की ज्या समस्या असतील त्या तुम्ही आमच्या पत्रकार संघाच्या कानावर घाला, त्या नित्य नेमाने सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। कारण राजकीय लोकांप्रमाणे आम्ही आश्वासन देत नाहीत, पण हा निश्चित आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि असंच यापुढे सुद्धा आपलं आम्हाला सहकार्य मिळावं ही अपेक्षा। कसे आहेत, जोरात बोला जरा। आता हे सगळं जे तुम्हाला मिळणार याचं तुम्ही काय करणार? अभ्यास करणार ना। आता हे कितवीचा वर्ग आहे? 4थीचा वर्ग। आता ज्या वयामध्ये तुम्ही आहात त्या वयामध्ये एकेकाळी आम्ही पण होतो। तुम्हाला बघून आम्हाला ते दिवस आज जगावेसे वाटतात, कारण हे वय असं आहे की या वयामध्ये आपण खोड्या करू शकतो। करता ना तुम्ही? खोड्या करता की नाही? मनसोक्त खेळू शकतो, आई वडिलांकडे एखादी गोष्ट आपण मागू शकतो। परंतु हेच एक वय असं आहे की या वयामध्ये आपण स्वतःला घडवण्यासाठी काहीतरी करू शकतो। आपली भाषा कोणती आहे? आपलं राज्य कोणतं आहे? आपल्या राष्ट्रामध्ये
एवढी जी सगळी राज्य आहेत त्याच्यामध्ये एकच राज्य असं आहे की त्याला महाराष्ट्र असं नाव दिलेलं आहे, कारण आपल्या राज्यामध्ये इतर लोकही येतात आणि घडून जातात. आपल्याच राज्यामध्ये महापुरुष घडले. आपल्या राज्याला संतांची भूमी म्हटलं जातं. कोणाची भूमी म्हटलं जातं? संतांची भूमी म्हटलं जातं. तर खूप अभ्यास करा. आणि मॅडम तुम्ही म्हणालात की इमारत धोकादायक आहे. आज ही वस्तुस्थिती आहे की आपली जी शिक्षण संस्था आहे, एक काळ असा होता की बरेच महापुरुष आपल्याच या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होते, मोठे झाले, कोणी IAS अधिकारी झाले, कोणी IPS झाले, कोणी डॉक्टर झाले, तर कोणी वकील झाले. इतकंच नाही तर त्याच्यामधले एक तर देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील झालेले आहेत. म्हणून खूप अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. हेच वय आहे. याच वयामध्ये तुम्ही खेळूही शकता, भांडणही करू शकता, खोड्याही करू शकता आणि मनसोक्त तुम्हाला जे काय लागतंय ते मागण्याचा प्रयत्न देखील करू शकता. आताची परिस्थिती थोडी बदललेली आहे. तुम्हाला आमच्या पत्रकार वसई विरार महानगरपालिका पत्रकार महासंघाच्या वतीने तुमच्या येणाऱ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खेळत जा, खेळत राहा आणि खेळता खेळता अभ्यास करा. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.